नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण शेतकरी कर्जमाफीमध्ये कोण पात्र, अटी काय आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच पूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अटी. तर ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी मिळाली होती, अशा सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना आता पूर्ण लाभ मिळणार नाही. त्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी असले तरी त्यांना केवळ 50,000 रुपयाचीच मदत मिळणार असून उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही दिली जाणार आहे. पण जर का तुमचं कर्ज हे 5 लाखापर्यंत असलं तर उर्वरित वरचे 3 लाख रुपये तुम्हाला पहिले बँकेमध्ये जमा करावे लागतील आणि उरलेले 2 लाख मग कर्जमाफीमध्ये योजनेमध्ये बसतील. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आता बघूया पात्रता. कर्जमाफीसाठी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स भरणारे, सरकारी नोकरदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी, 25,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळणारे, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंट यासारखे शेतकरी या योजनेत अपात्र आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर डिजिटल शेती नोंदणी आणि आधार खाते लिंक करणे अनिवार्य असेल. तर या होत्या अटी आणि पात्रता. विरोधी पक्षांनी या अटींना जाचक असल्याचे समजले असून सरसकट कर्जमाफीची मागणी केलेली आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.